आज आपण आमच्या येथील फेमस डुबुकुड्याचं बट्ट करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अगोदर आपण 2 कांदे घेतलेले आहे, अद्रकचं तुकडं, लसूण, डाळ, कोथिंबीर आणि खोबरं घेतलं आहे. अगोदर आपण एका कढईमध्ये थोडं तेल टाकून लालसर कांदा भाजून घेतला आहे. त्यानंतर त्यात डाळ्या, आलं, लसूण आणि खोबरं टाकून छान भाजून घेतलं आहे. त्यानंतर वरतून आपण त्यामध्ये कोथिंबीर दळून घेतली आहे. हे सर्व दळल्यानंतर आपण एका कढईमध्ये तेल टाकून घेतले आहे 2 ते 3 चमचे. नंतर घरगुती मसाला, काळा मसाला, लाल तिखट, हळद, जिरेपूड, धनेपूड, त्यानंतर हा मसाला त्यात टाकून छान भाजून घेणार आहे. त्यामध्ये जळू नये म्हणून थोडं पाणी टाकून छान तेल सुटेपर्यंत त्याला तळून घेणार आहे. त्यानंतर आपण ते वाटण केलेलं त्यात छान तेल सुटेपर्यंत छान परतून घेणार आहे. त्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार घट्ट पातळ करू शकतो. त्यानंतर चवीनुसार मीठ. त्यानंतर हे पाणी उकळतं तोपर्यंत आपण 2 ते 3 एका बाउलमध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेतले, मीठ टाकले. त्यानंतर आपण ते छान हे करून घेतलेलं आहे, भिजवून घेतलं आहे. त्यानंतर आपण दुधाची चाळणी किंवा झारा घेऊ शकतो आणि त्या झाऱ्याच्या त्या साह्याने आपण त्यामध्ये ते वडे पाडून घेणार आहोत. बघू शकता अगदी बारीक बारीक पडता ह्या चाळणीने किंवा झाऱ्याने. बघू शकता किती छान कट आला आहे. आमच्याकडे ही उन्हाळ्यात भरपूर खाल्ली जाणारी रेसिपी आहे. ती ज्वारीची भाकरी, भात